केरळ मधील महिलांसाठी मोफत बस प्रवासाची योजना मास्टर स्ट्रोक की आर्थिक आत्महत्या. meeting decided to two Indira guarantees offered by the UDF. First of all, the free journey of women in the KSRTC buses. नमस्कार मित्रांनो, राजकारणात मतदारांना भुरळ घालणाऱ्या मोठ्या घोषणा करणे आणि सत्तेवर आल्यानंतर त्यांची अंमलबजावणी करताना अर्थशास्त्राच्या कठोर भिंतींना जाऊन धडकणे हा आपल्या भारतीय लोकशाहीतील एक अतिशय जुना आणि परिचित खेळ आहे. सध्या हाच खेळ भारताच्या दक्षिणेला साक्षरतेत नंबर 1 असलेल्या केरळ राज्यात सुरू झाला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत केरळमध्ये काँग्रेस प्रणित UDF आघाडीने सत्ता हस्तगत केली. नवे मुख्यमंत्री VD सतीश यांनी पदभार स्वीकारला आणि पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत एक सुपरहिट निर्णय जाहीर करून लोकप्रियतेचा पहिला चौकार मारला. तो निर्णय म्हणजे राज्यातील महिलांसाठी सरकारी बसमध्ये मोफत प्रवास. कर्नाटक आणि तामिळनाडूच्या पावलावर पाऊल ठेवून घेतलेला हा निर्णय महिला सक्षमीकरण आणि सामाजिक न्याय या गोंडस नावाखाली खपवला जात आहे. पण मित्रांनो थांबा, केरळची भौगोलिक आणि आर्थिक परिस्थिती कर्नाटक किंवा तामिळनाडूपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. हा निर्णय खरोखरच मास्टर स्ट्रोक आहे की राज्याला आर्थिक दिवाळखोरीच्या खाईत लोटणार नव निमंत्रण? आजच्या या व्हिडिओत आपण याच निर्णयाचा आणि केरळच्या डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेचा पोस्टमार्टम करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हे वास्तव तुमच्याही राज्याच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरू शकते. इतिहास साक्षी आहे. राज्य संस्थेने जेव्हा जेव्हा केवळ लोकानुनयाचा मार्ग निवडला आहे तेव्हा तिने राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक आरोग्याचा बळी दिला आहे. केरळच्या आर्थिक स्थितीवर नजर टाकली तर अक्षरशः धक्कादायक वास्तव समोर येते. आज केरळ राज्याच्या डोक्यावर तब्बल 4,25,000 कोटी रुपयाहून अधिकचे महाप्रचंड कर्ज आहे. राज्याचे एकूण कर्ज आणि सकल राज्य उत्पन्न यांचे गुणोत्तर जवळपास 37% वर गेले आहे. अर्थशास्त्राच्या भाषेत सांगायचे तर ही कोणत्याही राज्यासाठी धोक्याची लाल घंटा आहे. गेल्या काही महिन्यापासून रिझर्व्ह बँकेने केरळला वारंवार धोक्याचा इशारा दिला आहे. केंद्र सरकारसोबत कर्ज घेण्याच्या मर्यादेवरून केरळचे सर्वोच्च न्यायालयापर्यंत वाद झाले, पण तरीही राज्यकर्त्यांचे डोळे उघडलेले नाहीत. मित्रांनो विचार करा, ज्या राज्याला आपला दैनंदिन खर्च चालवण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्ती वेतन देण्यासाठी दर महिन्याला खुल्या बाजारातून नवीन कर्ज काढावे लागते, त्या राज्याने अशा प्रकारे कोट्यावधी रुपयाची नवीन रेवडी वाटणे हा निव्वळ आत्मघातकीपणा नाही का? स्वतःच्या खिशात पैसे नसताना कर्जाच्या पैशावर सत्तेची पोळी भाजण्याचा हा प्रकार आहे. आता येऊया दुसऱ्या महत्वाच्या मुद्द्याकडे. ज्या सरकारी बसेस मधून हा मोफत प्रवास दिला जाणार आहे त्या केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाची अवस्था काय आहे सांगायला अत्यंत वाईट वाटते. पण केरळ परिवहन महामंडळ ही संस्था आधीच मृत्यूशय्येवर पडलेली आहे. एक रुग्ण आहे. वर्षानुवर्ष तोट्यात चालणारे हे महामंडळ स्वतःच्या कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर देऊ शकत नाही. अनेकदा हायकोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर त्यांना पगार मिळतात आणि आता सरकारच्या या मोफत प्रवासाचा वार्षिक कोट्यावधी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा
या कम फलक महामंडळाच्या खांद्यावर टाकण्यात आला आहे.